हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी करणार आहे कोंबडी वडे, जे कोकणात खूपच प्रसिद्ध आहेत. तर त्याच्यासाठी मी इथे 1 किलो तांदूळ घेतला आहे. तो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तो पंख्याखाली वाळवून घेतला आहे. 2 ते 3 तासामध्ये तो व्यवस्थित वाळतो. तर इथे कढई तापायला ठेवली होती. त्या कढईमध्ये मी तांदूळ ओतून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तो तांदूळ आपल्याला व्यवस्थित असा म्हणजे भाजून नाही घ्यायचा आहे, फक्त चटका बसेल इतकंच आपल्याला त्याला गरम करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास ज्वारी घेतलेली आहे. तर तांदूळ आपले भाजून झालेलं आहे आणि आता मी ज्वारी घालून घेतलेली आहे. तर सगळे धान्य आपल्याला फक्त असे चटका बसेपर्यंतच कढईमध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला भाजायचे नाही. वास येतोपर्यंत कुठलंच धान्य आपल्याला भाजायचं नाही. तर ज्वारी पण इथे मी मस्त छान असं कढईमध्ये फिरवून अशी घेतलेली आहे. तर पाहू शकता इथे आपली ज्वारी पण झालेली आहे. छान असा चटका बसतोय हाताला, इतकी अशी ती गरम झालेली आहे. तर ती पण आता काढून घेते. आणि 1 ग्लासाचं माप ठेवलेलं आहे मी. तर इथे पाहू शकता 1 ग्लास मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ती पण आपल्याला भाजायची नाही आहे, फक्त आपल्याला गरम करायची, चटका बसेल इतकीच. कारण आपण पिठाच्या म्हणजे जेव्हा आपण थालीपीठ करतो तेव्हा आपण छान धान्य भाजून घेतो त्याचा वास येईपर्यंत. तर तसं आपल्याला काहीच करायचं नाही, ते फक्त चटका लागेपर्यंतच आपल्याला धान्य गरम करून घ्यायचं आहे. तर इथे डाळ पण आपली छान व्यवस्थित गरम झालेली आहे, ती पण काढून घेतलेली आहे. आता त्याच ग्लासाने मी अर्धा ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे. तर माप तुम्हाला मी दाखवलेलं आहे इथे की 1 किलो तांदळाला 1 ग्लासाप्रमाणे मी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. तर इथे उडदाची डाळ पण व्यवस्थित आपली झालेली आहे. तर ती पण आता आपण साईडला काढून घेऊया. त्याच नंतरनं मी आता इथे त्याच ग्लासाने अर्धा ग्लास असे गहू घेणार आहे. तर पाहू शकता इथे अर्धा ग्लास मी गहू घेतलेले आहे. तर ते गहूसुद्धा आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आहे. एकदा कढई गरम झाली ना की धान्य भाजायला बिलकुलही वेळ लागत नाही. पटपट असं आपले धान्य होतात. तर इथे मी गहूसुद्धा गरम करून घेतलेले आहे आणि ते आता मी ते सुद्धा साईडला काढून घेत आहे. तर त्यानंतर इथं मी 1 वाटी असे पोहे घेतलेले आहे, म्हणजे 1 वाटी घेतलेली आहे आणि त्याने पोहे घेतलेले आहे. तर पोहे पण आपल्याला छान व्यवस्थित असे खूप लाल करायचे नाही आहे. तर पाहू शकता इथे पोहे पण आपले झालेले आहेत. तर ते सुद्धा मी आता साईडला काढून घेते. आता ज्या वाटीने मी पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने मी इथे धनेसुद्धा घेतलेले आहे. तर ते धने पण आता धने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून असा वास येईल. तर त्या पद्धतीने आपल्याला धने भाजून घ्यायचे आहे. तर इथे जिरे घेतलेले आहे मी 5 चमचे, म्हणजे पोह्याचा जो चमचा असतो ना, 5 ते 4 चमचे घ्यायचे आहेत. तर इथे मी लवंग आणि मिरे घेतलेले आहेत. तर 10-12 लवंगा आणि 10-12 मिरे असे मी घेतलेले आहे. तर ते सुद्धा कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे मी 1 चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि ते फक्त मी त्याच्यावर गरम केलेले आहेत. आणि बडीशोप दाखवायची मी विसरले होते, तर इथे मी 2 चमचे बडीशोपसुद्धा घेतलेली आहे. तर बडीशोपने पण खूप छान वास येतो. तर आता सगळं धान्य आपल्या भाजून झालेले, आता मिक्स करून आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे सगळं धान्य आपल्या भाजून झालेलं आहे. आता मी हे थंड करून घेत आहे. आणि थंड करून झाल्यावरती आपल्याला ते, जर तुम्ही बाहेरनं दळून आणत असाल तर बाहेरनं दळून आणा. आणि जर तुमच्याकडे जर घरघंटी असेल तर तुम्हाला कसं दळायचं ते सुद्धा सांगते मी. तर माझ्याकडे घरघंटी आहे, तर मी इथे 1.5 नंबरची जाळी लावलेली आहे. हे पीठ आपल्याला आहे ना थोडंसं जाडसर हवं असतं, त्याच्यामुळे मी 1.5 नंबरची जाळी लावून घेतलेली आहे आणि पीठ दळून घेत आहे. तर खूपच छान पीठ माझं तयार झालेलं आहे. पाहू शकता मी आता गिरणीमध्ये पीठ दळायला टाकून दिलेलं आहे, म्हणजे दळण करत आहे इथे मी. तर कसा वाटला फ्रेंड तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, या जर मशीनची तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर पाहू शकता आता इथे आपलं सगळं मिळून 2 किलो झालं होतं. तर आता आपलं संपत आलेलं आहे आणि तुम्हाला दळलेलं पीठसुद्धा मी इथे दाखवत आहे. आणि घरातली गिरणी असली ना तर पीठ खूपच छान पडतं. तर इथे आता आपलं सगळं पीठ तयार झालेलं आहे आणि पाहू शकता अर्धा डब्बा असं पीठ झालेलं आहे, म्हणजे पूर्ण 2 किलो झालेलं आहे. आणि आपल्याला जसं हवं आहे तसंच पीठ याच्यामध्ये तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर बाय फ्रेंड, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.